नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपची एक घोषणा लोकप्रिय झालेली होती आणि तिचा फायदा भाजपला त्या लोकसभा निवडणुकीत मिळाला सुद्धा. अब की बार 300 पार ही घोषणा होती. पण त्याबरोबर आणखीन एक घोषणा होती, मोदी है तो मुमकिन है. अनेकांनी त्याची टवाळी सुद्धा केली. पण मोदी आहे तो मुमकिन आहे याचा अर्थ कळायला 5 वर्ष आणखीन गेली. म्हणजे काय झालं? मोदी आहे तो मुमकिन आहे याचा अर्थ भाजपचं बहुमत असल्यावरच भाजप आपला अजेंडा रेटून पुढे नेऊ शकतं आणि राबवू शकतं असं नाही. तर भाजपकडे स्वतःचं बहुमत नसेल तर मग काय करायचं? तडजोडी करायला लागतात, कॉम्प्रोमाइज करायला लागतात. अटल बिहारी वाजपेयी 6 वर्ष देशाचे पंतप्रधान होते. पण त्यांनी जी एनडीए आघाडी तयार केलेली होती, त्या एनडीए आघाडीत अनेक स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षांचा समावेश होता आणि भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा चालणार नाही, 370चा अजेंडा चालणार नाही, या अटी त्या सेक्युलर पक्षांनी घातलेल्या होत्या. आणि त्यामुळेच वाजपेयी यांना सरकार चालवण्यासाठी आपल्या अत्यंत महत्वाच्या अशा आग्रहाच्या असलेल्या भूमिका गुंडाळून बाजूला ठेवायला लागल्या होत्या. काश्मीर मधलं वेगळेपण दाखवणारं 370 या घटनेतलं कलम बाद करणं, रद्द करणं, ट्रिपल तलाकच्या विरुद्ध किंवा समान नागरी कायदा हा एक आणखीन भाजपचा मुद्दा होता आणि राम मंदिर हा आणखीन एक मुद्दा होता. हे 3 मुद्दे वाजपेयी यांचं सरकार येण्यासाठी भाजपला गुंडाळून ठेवावे लागले होते. भाजपचे पक्ष म्हणून हे मुद्दे कायम राहतील. पण ते एनडीएचं सरकार चालवताना अंमलात आणण्याच्या दृष्टीने काहीही करता येणार नाही. ह्या मित्र पक्षांच्या अटी मान्य करण्यात आल्या. तेव्हाच जेडीयू असेल, तुमचा टीडीपी असेल किंवा पासवान असतील, अशा पक्षांनी वाजपेयी सरकारला पाठिंबा दिला होता. त्याला तडजोड म्हणतात. सरकार भाजपचं होतं, पण भाजपला आपला अजेंडा राबवता येत नव्हता. त्याच्यावर मित्र पक्षांची व्हिटो पॉवर चालू होती. का? तर भाजप हा आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष असला तरी बहुमत नव्हतं आणि बहुमताशिवाय सरकार चालू शकत नाही. आणि म्हणूनच वाजपेयी यांना किंवा अडवाणी यांना आपलं मन मारून ते सरकार चालवावं लागत होतं. सरकार होतं, पण भाजपचा अजेंडा अशक्य होता. आज मोदी सरकार सुद्धा अल्पमतात आहे. नितीश कुमार, नायडू वगैरे या मित्र पक्षांच्या पाठिंब्यावर नरेंद्र मोदींना आपलं सरकार केंद्रात चालवावं लागतंय. पण हे सगळं असलं तरीही मोदींनी आधीच्या 2 टर्म मध्ये 10 वर्षात ज्या कठोरपणे आपल्या पक्षाच्या भूमिका पुढे नेल्या आणि तरीही त्यांच्याबरोबर भाजपचं स्वतःचं बहुमत असल्यामुळे मित्र पक्षांना सुद्धा फरफटत यावं लागलं. ट्रिपल तलाकच्या विरुद्ध, 370 कलमाच्या विरुद्ध ज्या भूमिका भाजपने घेतल्या त्याला एनडीएत असलेले इतर सेक्युलर पक्ष विरोध करू शकले नाहीत. कारण त्यांच्याशिवाय सुद्धा हा आपला अजेंडा भाजप पुढे घेऊन जाऊ शकला असतं, कारण भाजपचं स्वतःचं बहुमत होतं. पण एकदा भाजपचं बहुमत गेलं की भाजप आणि मोदी यांचं सरकार लुळंपांगळं होईल. मोदी हे आपल्या अधिकारानुसार आपली भूमिका ठामपणे घेऊ शकणार नाहीत आणि म्हणून मोदी सरकार लंगडं पांगळं होईल ही अपेक्षा होती. आता 24च्या निवडणुकीत भाजप 240 वर आला. त्यानंतर
आम्ही कशी तुमची अहंकार तोडला वगैरे वगैरे वल्गना भाजप सॉरी राहुल गांधी वगैरे करत होते. काय झालं? 240 वर सुद्धा अल्पमत असताना सुद्धा मोदी है तो मुमकिन है. भाजप अल्पमतात सुद्धा आपला अजेंडा राबवू शकतो. मोदी हो तो मुमकिन आहे. मोदी असतील तर ते शक्य आहे, हेच मोदींनी दाखवून दिलं आणि म्हणून त्याला महत्व आहे. आणि मोदी है तो मुमकिन आहे हा एवढ्या विषय संपत नाही. नुसतं सरकार चालवणं एवढ्या पुरती गोष्ट नाहीये. 2014 मध्ये मोदी ज्या वेळेला पहिल्यांदा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तेव्हा टिंगल करताना सगळे सेक्युलर पत्रकार एक प्रश्न विचारत होते की तुमचं दक्षिणेत काय आहे, तुमचं पूर्वेकडे काय आहे. पूर्व म्हणजे बंगाल, आसाम, ओरिसा आणि ईशान्येकडची छोटी छोटी राज्य. इथे भाजपला कोणी ओळखत नाही. दक्षिणेत भाजपची ताकद नाही. पण जेवढा उर्वरित भारत होता, मध्य भारत, पश्चिम भारत, उत्तर भारत, एवढ्या बळावर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकार्यांनी बहुमताचा पल्ला गाठून दाखवला. 282 हा आकडा लोकसभेत एकट्या भाजपचा आला आणि मोदी है तो मुमकिन है हे सिद्ध झालं. आणि म्हणूनच 2019 मध्ये ती एक घोषणा झाली, मोदी है तो मुमकिन है. आणि मग मोदींनी 300चा पल्ला ओलांडून दाखवला. दरम्यान आसाम भाजपकडे आला होता. बंगालमध्ये भाजपचा चंचू प्रवेश झाला होता. दक्षिणेकडे सुद्धा हळूहळू भाजप सरकत होता, आपली ताकद वाढवत होता. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम बघितला मग कळतं की ज्या बंगालमध्ये 12 वर्षापूर्वी विधानसभेत दाखवायला अर्धा डझन आमदार भाजपचे नव्हते, आज 12 वर्षानंतर त्याच बंगालच्या विधानसभेत भाजपकडे 2/3 बहुमत आहे. आणि मिळवलं का? याचं सोपं उत्तर मोदी है तो मुमकिन है. अगदी छाती ठोकपणे 4 मे पर्यंत ममता दिदीला कोणी हरवू शकत नाही आणि भाजप बंगालच्या विधानसभेत बहुमत मिळवून आपलं सरकार बनवू शकत नाही, हे मोठमोठे अभ्यासक राजकीय पंडित छाती ठोकपणे बोलत होते. पण नुसतं भाजपने बहुमत मिळवून सरकार बनवलं नाही. भाजपने 2/3 बहुमताचं अत्यंत सामर्थ्यशाली सरकार बनवून दाखवलं. कारण सोपं आहे, मोदी है तो मुमकिन है. आणि म्हणून ज्या वेळेला एवढी हिंमत दाखवून तुम्ही एवढी मजल मारता तेव्हा तुम्हाला आपली महत्वाकांक्षा अधिक विस्तारित करता येत असते. ज्या बंगालमध्ये भाजपला विचारतो कोण असं 10 वर्षापूर्वी म्हटलं जात होतं, त्याच वेळेला आणि काल परवापर्यंत उत्तरेला पाकिस्तानच्या सीमेवर जो पंजाब नावाचा प्रांत आहे, त्या पंजाब नावाच्या प्रांतामध्ये सुद्धा एवढा मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणून घेणारा भाजप हा अकाली दलाच्या कडेवरून चालणारा पक्ष आहे अशी टिंगल झालेली आहे. भाजप दीर्घकाळ पंजाबमध्ये आपले पाय रोवून उभं राहण्याचा आणि संघटन बनवायचा प्रयत्न करतोय, पण तिथे त्याला बंगाल सारखंच यश मिळत नव्हतं. पण ज्या पद्धतीत बंगालमध्ये आत्ता जी निवडणूक जिंकली आहे त्यानंतर भाजपच्या अपेक्षा आणि महत्वाकांक्षा दोन्हीही वाढलेले आहेत. आणि भाजपचे असं नाही, भाजपविषयी आस्था असलेले, भाजपविषयी समर्थक असलेले आमच्यासारखे जे लोक आहेत त्यांना आता पंजाब सुद्धा मुमकिन है असं वाटायला लागले. वाजपेयींच्या काळापासून गेल्या 30 वर्षामध्ये भाजप हा पंजाबमध्ये अकाली दलाचा धाकटा भाऊ म्हणून, मित्र पक्ष म्हणून राजकारण करत आला, निवडणुका लढवत आला. 2019 नंतर अकाली दलाला दुर्बुद्धी सुचली
आणि त्यांनी भाजपशी नातं सोडायचं ठरवलं. त्याचा परिणाम आपल्या समोर आहे. अकाली दल सुद्धा पंजाबमध्ये इतकं सत्तेपासून दूर फेकलं गेलं की तिथे अगदी रांगणारा नौख बाळासारखा पक्ष आम आदमी पक्ष सत्तेवर येऊन बसला. काँग्रेसला अकाली दल टक्कर द्यायचं ते बाजूला करून आम आदमी पक्षाने तिथे प्रचंड बहुमत मिळवलं. पण एक प्रकारे पंजाबमध्ये जी काय अकाली राजकारणाची पकड होती ती सैल केली. नेहमी अशा राजकारणामध्ये जसं बंगालमध्ये कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांची पकड तृणमूलने ढिली केली होती आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला. काहीस तसंच राजकारण पंजाबच्या बाबतीत असतं. अकाली आणि काँग्रेस, काँग्रेस आणि अकाली, तिसरं कोणी नाही. काँग्रेस आणि लेफ्ट, काँग्रेस आणि लेफ्ट असं चाललं होतं. त्याच्यात पहिली घुसखोरी तृणमूलची झाली, ममताची झाली आणि आता ममताला बाजूला करून भाजप तिथे सत्तेत आलेलं आहे. भले आज पंजाबच्या राजकारणामध्ये, पंजाबच्या राज्य विधानसभेमध्ये भाजप हा 2 नंबरचा पक्ष नसेल, पण पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, बंगालमध्ये जे काय घडलंय ते फक्त बंगालपुरतं नाहीये. बंगालमध्ये एक हिंदुत्वाची सुनामी आलेली आहे आणि ती सुनामी बारकाईने अभ्यास केला तर कळेल. लोकांना बाकी कुठल्याही गोष्टीची पर्वा नाही. जाती पाती धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन हा देश हिंदूंचा आहे आणि तो हिंदूंचाच राहिला पाहिजे. यासाठी वाटेल ती किंमत मोजायला आणि वाटेल तो त्याग करायला सामान्य हिंदू मनाने तयार झाल्याचे पावती बंगालच्या मतदानाने दिलेली आहे. 293 जागांसाठी झालेलं मतदान आणि परवा फालता या एका विधानसभेसाठी झालेलं मतदान, याचा बारकाईने अभ्यास केल्यावर एक गोष्ट लक्षात येते की भारताचा हिंदू पहिल्यांदा एकजूट होऊन हिंदूंच्या विरोधात चाललेल्या राजकारणाला हाणून पाडण्यासाठी कटिबद्ध झालेला आहे. आणि म्हणून पंजाब मोदी है तो मुमकिन है अशा परिस्थितीत आलेला आहे, हे विसरू नका. गंभीरपणे याच्याकडे बघितलं तर ते कळेल. नाही तर उडवाउडवी करायची असेल ठीक आहे. कारण एक लक्षात ठेवा, शीख हा वेगळा धर्म असला तरी हिंदू धर्मावर, सनातन धर्मावर जे इस्लामी आक्रमण झालं ते थोपवण्यासाठी घरातला एक लढवय्या, हा लढवय्या म्हणून शीख धर्मात पाठवायचा, अशी शीख धर्माची स्थापना आणि विस्तार झालेला आहे. त्यामुळे शीख पंथ आणि हिंदू सनातन यामध्ये कुठलंही वितुष्ट नाहीये, अजिबात वितुष्ट नाहीये. आणि म्हणूनच तुम्ही पंजाबकडे बघाल तर एक लक्षात ठेवा, पंजाबमध्ये 50% अधिक लोक हिंदू आहेत. ते शीख धर्माचा द्वेष करत नाही, शिखांच्या विरुद्ध नाही. हा काही कडवट शीख असतात, ते पाकिस्तानच्या नादाला लागून हिंदू आपले शत्रू आहेत असं मानणारा एक वर्ग खलिस्तान नावाचं नाटक करतो, तो बाजूला ठेवा. पण तो बाजूला ठेवला तर पंजाबमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर शीख पंथ मानणारे भाजप सोबत आहेत आणि ज्या प्रकारची प्रतिक्रिया बंगालमधून मतदानातून उमटलेली आहे ती लाट पंजाब पार करून पाकिस्तानला जाऊन भिडली, हे विसरू नका. बंगालच्या निवडणूक निकालानंतर अचानक पाकिस्तानमध्ये एक नवा निर्णय झाला. पाकिस्तानचा जो पंजाब प्रांत आहे तिथल्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी एक फरमान काढले आणि पाकिस्तान पंजाबची राजधानी असलेल्या लाहोर मधल्या ज्या अनेक ऐतिहासिक खाणाखुणा असलेल्या जागा आहेत, म्हणजे उदाहरणार्थ किशन नगर नावाचा एक जिल्हा होता, परिसर होता, त्याला इस्लामपुरा नाव देण्यात आलं होतं 70 वर्षापूर्वी. ते बदलून परत एकदा त्याला कृष्णनगर नाव देण्यात आले. हे आता बंगालच्या निकालानंतरची गोष्ट आहे.
एक लक्ष्मी चौक नावाचा भाग होता, त्याला बाबरी मस्जिद चौक नाव देण्यात आलं होतं. ते बदलून परत एकदा लक्ष्मी चौक करण्यात आलं. आणि अशी फक्त एक जागा नाही, फक्त लाहोर या एका महानगरामध्ये अशा 13 जागांची नावं बदलून शीख किंवा हिंदू करण्यात आली. बंगालच्या हिंदू एकजुटीच्या निकालाची लाट सुनामी सारखी कुठपर्यंत फिरत फिरत गेली आहे बघा. ती जाऊन पाकिस्तानला आणि लाहोरला धडकलेली आहे. आणि त्याच्या अलीकडेच पंजाब प्रांत आहे. भारतातला पंजाब हा पाकिस्तानी पंजाबला लागून आहे, शेजारी शेजारी आहे. मग जी हिंदू एकजुटीची, हिंदू व्होट बँकेची सुनामी बंगालमधून निघाली, ती जर पाकिस्तान पंजाब पर्यंत पोहोचली असेल तर त्याच्या अलीकडच्या भारतीय पंजाबमध्ये त्याचा प्रभाव नसेल या भ्रमात कोणी राहू नये. आणि दुसरी गोष्ट, फाल्टा किंवा एकूण बंगालच्या निकालामध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसली की जवळजवळ 70-75% हिंदू मतदारांनी ठामपणे हिंदुत्ववादी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या जोडीत आपलं मत टाकलेलं आहे. जर हे बंगालमध्ये घडू शकतं तर पंजाबमध्ये का नाही? पंजाब मधला जर 50% 60% लोकसंख्या हिंदू आहे, तर ते सुद्धा बंगालच्या निकालानंतर त्या मानसिकतेमध्ये जाऊन पंजाब मधलं काँग्रेस किंवा आम आदमी पक्ष यांचं सेक्युलर राजकारण धुडकावण्यासाठी भाजपच्या मागे उभा राहिला तर नवल नाही. आता त्याच्या जोडीला मग तिथे जो अंमली पदार्थांचा प्रॉब्लेम आहे, भ्रष्टाचार आहे, या सगळ्यावर उपाय करण्याचा पवित्रा भाजपने घेतला आणि त्याला जोडून हिंदुत्व आणि शीख पंथ यांच्या संयुक्त आघाडीची रचना केली. तर पंजाब सुद्धा मोदी है तो मुमकिन है या कॅटेगरीत येतो. बंगाल अशक्यच होता ना, नामुमकिन, पण मुमकिन झाला. मग बंगाल जर मुमकिन आहे आणि थेट प्रचंड मुस्लिम लोकसंख्या 30% आसपास 35% आसपास मुस्लिम लोकसंख्या असताना बंगालमध्ये 2/3 जागा भाजप जिंकू शकत असेल, 46-47% मतं मिळवत असेल, तर मग पंजाबमध्ये काय अशक्य आहे? मोदी है तो मुमकिन है. बंगाल जिंकला तर पंजाब का नाही, ही महत्वाकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्याची धमक आणि कष्टाची क्षमता भाजपमध्ये आहे. 8-6 महिन्यानंतर पंजाबच्याही निवडणुका उत्तर प्रदेशच्या पाठोपाठ बरोबरच आहेत. कळेल आपल्याला काय होतं. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.